नमस्कार. शब्दांच्या पलीकडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. शब्द, सूर, भावना, आठवणी आणि मनाला स्पर्शून जाणारे अनुभव यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या प्रवासामध्ये आपण आज एका नव्या मालिकेची सुरुवात करत आहोत, ज्याचं की नाव आहे आठवणींच्या हिंदोळ्यावर. आयुष्याच्या या वाटेवर चालताना अनेक आठवणी मागे पडतात, पण मनाच्या कोपऱ्यात त्या कायम जिवंत राहतात. कधी हसू आणतात, कधी डोळे ओले करतात, तर कधी नकळत पुन्हा एकदा त्या दिवसांमध्ये आपल्याला घेऊन जातात. आणि या मालिकेच्या पहिल्याच भागात आपण डोकावणार आहोत ते म्हणजे रम्य ते बालपण या विषयाकडे. निरागसतेने, खोडकरपणाने आणि आनंदाने भरलेल्या या बालपणातील काही सुंदर आठवणी आज आपण परत अनुभवूया. चला तर मग काळाची पानं अलगद उलटत पुन्हा एकदा बालपणाच्या त्या रम्य दुनियेत हरवून जाऊया. रम्य ते बालपण. पेनमध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानांसमोर रांग लावणारी आमची पिढी. होल्डर आधीच उघडून हातात धरायचा आणि आपला नंबर येण्याची वाट बघायची. दुकानदारही शाईचे थेंब जपून पेनमध्ये भरायचा. कधी शाई हातावर सांडायची, कधी शर्टावर तर कधी चड्डीवर. पण त्या निळ्या डागांमध्येही एक वेगळाच आनंद लपलेला असायचा. शाळेत शिक्षा मिळणं म्हणजे रोजच. कान धर, कोंबडा हो, बेंचवर उभे राहा, अंगठे धर, वर्गाबाहेर उभे राहा, हा जसा काही आमचा दिनक्रमच. आजच्या काळात कठोर वाटणाऱ्या त्या गोष्टी आम्ही मात्र हसत हसत सहन करायचो. शिक्षकांच्या छड्या खाल्ल्या, पण त्या शिक्षकांनी आयुष्यभरासाठी घडवलं हे नाही मात्र आम्ही विसरलो. त्यांच्या रागातही आम्ही प्रेम आणि आपुलकी शोधायचो. जुन्या कापडापासून शिवलेली कापडी दप्तरे, त्यात पुस्तकं, वह्या आणि एखादा छोटासा कंपास ठेवण्यासाठी एक कप्पा असायचा. शाळेतून घरी आल्यावर ते दप्तर एका कोपऱ्यात भिरकावून थेट आम्ही मैदान गाठायचो. क्रिकेट, लगोरी, लपाछपी, विट्टीदांडू, भिंगरी, गोट्या, पारंब्या असे खेळ आम्ही दररोज खेळायचो. खेळ संपायचा तेव्हा अंधार पडलेला असायचा, पण मन मात्र अजूनही खेळात रमलेलं असायचं. त्या काळी मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, व्हिडिओ गेम नव्हते, पण मित्र मात्र होते. मनमोकळ्या गप्पा होत्या, एकमेकांसाठी वेळ होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नात्यांमध्ये जिव्हाळा होता. कधी आजीच्या भोवती बसून गोष्टी ऐकायचो, तर कधी मित्रांसोबत कट्ट्यावर बसून जगभराच्या गप्पा रंगवायचो. त्या गप्पांमध्ये हसू होतं, माया होती, एकमेकांसाठी मनापासून काढलेला वेळ होता, जो आज नाहीये. आमच्याकडे वॉटर बॅग नव्हत्या, मिनरल वॉटर देखील नव्हतं. शाळेच्या हौदावर जाऊन नळाला तोंड लावून पाणी प्यायचो. पाणी किती शुद्ध आहे याचा विचारही मनात यायचा नाही, पण तहान मात्र पूर्ण भागायची. शर्टाच्या बाहीनं तोंड पुसायचं आणि पुन्हा खेळायला पळायचं. आम्ही खेळात कितीही दंग असलो तरी आईची एक हाक आम्हाला पुरेशी असायची, घरी ये आता, आणि क्षणात पाय घराकडे वळायचे. ती भीती नव्हती, तो आदर होता. आई वडिलांबद्दलच्या संस्काराचा, प्रेमाचा, नात्यांमधल्या जिव्हाळ्याचा तो एक सन्मान होता. आज सगळं काही आहे. महागडे मोबाईल आहेत, इंटरनेट आहे, हजारो सुविधा आहेत, बँकेत पैसे आहेत, पण तरीही कुठेतरी काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा जाणवतं की आपण गरीब नव्हतो, आपण तर खूप श्रीमंत होतो. कारण आमच्याकडे मोठी घरं जरी नसली तर मोठ्या घरासारखी मोठी माणसे मात्र होती. त्यांची मनही तेवढीच मोठी. महागडी खेळणी नसली तरी सुंदर बालपण मात्र आम्ही उपभोगलं. खरं तर अभावात वाढलेली आमची पिढी खूप श्रीमंत होती, कारण आमच्याकडे वस्तू कमी असल्या तरी आयुष्य मात्र भरभरून होतं. हे वाचताना तुम्हालाही कदाचित तुमचं बालपण आठवलं असेल. जर आठवलं असेल तर त्या आठवणी तुमच्या मनात जपून ठेवा. आणि मला देखील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचंय तुमच्या बालपणची अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला आजही तेवढ्याच प्रकर्षाने आठवते. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला
भेटूया अशाच एका नव्या हिंदोळ्यावर.